मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमध्ये करण्यात आलेल्या हिजाब बंदीला काही विद्यार्थ्यांकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं होतं। विद्यार्थिनींनी दिलेलं आव्हान याचिका हायकोर्टाने फेटाळून लावलेली आहे। हिजाब बंदी धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचा याचिकेद्वारे दावा करण्यात आलेला होता। विद्यार्थिनींच्या याचिकेतल्या आरोपांचं कॉलेजकडून हायकोर्टात जोरदार खंडन करण्यात आलं। हिजाब बंदीचा निर्णय घेत कुठल्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही असा दावा कॉलेजने केलाय। आमचा जे क्वेश्चन होता ते आमची डिमांड जे होती ते आर्टिकल 19, आर्टिकल 21 फ्रीडम ऑफ चॉईस आणि आर्टिकल 29 राईट टू कल्चर। या कॉलेजची जे नोटीस होती हे राईट्स त्यांचा पोरींचा ते व्हायलेट होत होता, तर आमचा हे डिमांड होता कोर्टावरून की आम्हाला हे राईट्स अपहेल्ड करून द्या। कोर्टाने आमचा याचिका डिसमिस केली आहे। अशी फॅमिली आहे जे फर्स्ट ग्रॅज्युएशन करत आहे, त्यांचा बडा स्टुडंट आहे कॉलेजमध्ये, तर आमचा हेच होता की आम्हाला जरासा सूट द्यायला पाहिजे। आणि हा जो ड्रेस कोड आहे तो इम्प्लिमेंट करण्याचा निर्णय हा सर्वस्वी व्यवस्थापनाचा होता आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे ते कार्यान्वित करण्याचं काम हे माझं प्राचार्य म्हणून कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे मी केलेलं आहे। न्यायालयाने देखील तुमच्या बाजूने हो, अजून न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्याचा आमच्याकडे लिखित कॉपी आलेली नाहीये। ती जेव्हा कॉपी आमच्याकडे येईल तेव्हा त्यांनी ॲक्च्युअली काय निर्णय दिला आहे हे आम्हाला स्टडी करून कळेल, त्याच्यानंतरच आम्ही त्याच्यावरती भाष्य करू शकू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।